तुमच्या कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसून घ्या. अंग सैल सोडा, खांदे सैल, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. दोन्ही हात मांड्यांवर, तळवे उघडे आणि आकाशाकडे करावेत. बोटांमध्ये गॅप्स नसाव्यात. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हायचंय. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचंय. दीर्घ श्वास सहज अलगद पोटामध्ये घ्यायचा आहे व तितक्याच सहजतेने हळूहळू बाहेर सोडायचा आहे. स्वतःला काचेच्या पारदर्शी बॉलमध्ये बघा. हे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. तुम्ही ह्या बॉलमध्ये बसलेला आहात. तुम्ही व हा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण आहे व सोनेरी रंगाची कडा आहे. चेतना शक्तीला प्रार्थना करा. हे चेतना शक्ती या ध्यानामध्ये व या हिलिंग प्रोसेसमध्ये मी सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. याकरता हे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच तुम्हाला प्रदान केले आहे, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. या सुरक्षित भावनेने संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. माकडहाड, जिथे आपले मूलाधार चक्र आहे, तिथून खोलवर हे पांढरे प्रकाश किरण धरणी मातेमध्ये जात आहेत असे बघा, जशी झाडांची मुळे जातात. चेतना शक्तीला प्रार्थना करा. हे चेतना शक्ती माझ्या शरीरातील सर्व हाडं मजबूत होत आहे, बळकट होत आहे. त्याकरता तू
प्रकाश शक्ती पाठव. आणि आता असं बघा, आकाशातून खाली जे पांढरे प्रकाश किरण येत आहे, तुमच्या शरीर ज्याने भरत आहे, त्या पांढऱ्या प्रकाश किरणांनी माथ्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत जी जी तुमची हाडं आहेत, ती ह्या पांढऱ्या प्रकाश शक्तीने भरून जात आहेत. डोक्यातील कवटी आहे, शरीरातील संपूर्ण हाडाचा सांगाडा, कवटीपासून ते पायाच्या बोटांपर्यंतची सगळी हाडे पांढऱ्या प्रकाश शक्तीने भरत आहेत. जसजशी तुमच्या शरीरातील हाडे या पांढऱ्या प्रकाशाने भरत आहेत, तसतस तुमच्या हाडांना मजबूती, बळकटी प्राप्त होत आहे. जिथे वेदना होत आहेत, तिथल्या वेदना थांबत आहेत. या प्रकाश शक्तीमध्ये खूप मोठी ताकद आहे. त्याच्यावर संपूर्ण विश्वास व श्रद्धा ठेवून हे हिलिंग करा. आता तुमची संपूर्ण हाडे गुलाबी रंगाने भरून टाका. जसजशी गुलाबी रंगाने ही हाडे भरत आहेत, तिथले जे काही ब्लॉकेजेस आहेत, अनावश्यक गॅप्स आहेत, किंवा ते जवळ आलेले आहेत, हे सगळं संतुलित होत आहे. तिथल्या ज्या बिघडलेल्या अशांत पेशी आहेत, त्या शांत होत आहेत.
आता ही सर्व हाडे सोनेरी रंगाने भरून टाका. तेजस्वी सोनेरी रंगाच्या प्रकाश शक्तीने जसजशी ही सर्व हाडे भरत आहेत, त्यांची मजबूती, बळकटी वाढत आहे. ब्रह्मांडाच्या रचना जशी असते तशीच ही हाडांची रचना आपल्या शरीरामध्ये केलेली आहे. या विश्वाच्या ब्रह्मांडाच्या रचनेनुसार जशी संतुलित रचना ती राहिली पाहिजे, ती राहण्यासाठी ही सोनेरी प्रकाश शक्ती मदत करत आहे. इंधन जसे वंगण घालावे आणि दुरुस्ती करावी कुठल्याही जॉईंट्सची, पार्ट्सची, तशी ही सोनेरी शक्ती हाडांची दुरुस्ती करत आहे. आता ही सर्व हाडे हिरव्या रंगाने भरून टाका. जसजसे हिरव्या तेजस्वी प्रकाश शक्तीने ही हाडे भरली जात आहे, तसतसे तिथल्या सर्व वेदना संपुष्टात येत आहे. आता ही सर्व हाडे जांभळ्या रंगाने भरा. या सर्व हाडांवर, त्याच्या रचनेवर जी असुरक्षिततेची भावना आहे, ती शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. तुमच्या आयुष्याला, तुमच्या शरीराला आनंद, सुख, समाधान मिळेल अशी संतुलित रचना राहत आहे. हाडांच्या बळकटीमुळे तुम्हाला प्राप्त झालेला आत्मविश्वास तुमच्या हृदयात साठवा व संपूर्ण लक्ष शरीरावर केंद्रित करा. आकाशातून खाली पांढरे प्रकाश किरण येत आहे.
तुमचे शरीर त्याचा स्वीकार करत आहे. तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरलेलं आहे. छातीवर मध्यभागी लक्ष केंद्रित करा. तिथून पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची संपूर्ण ऑरा या पांढऱ्या प्रकाशाने भरत आहे. तुमची रूम, तुमचं घर, तुमचे परिवारजन, तुमची इमारत, तुमची संपूर्ण सोसायटी, तुमचा संपूर्ण एरिया, संपूर्ण पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वी, पृथ्वीचा गोल, समस्त विश्व ब्रह्मांड या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून गेले आहे. तेजोमय झाले आहे. या तेजामुळे, या प्रकाश शक्तीमुळे सगळीकडे स्वास्थ्य, स्थैर्य प्रस्थापित झालेलं आहे. तर तुमच्या डोळ्यासमोर पांढऱ्या प्रकाशात संपूर्ण पृथ्वीचा गोल बघा. त्यावर भारत देशाचा नकाशा बघा. प्रार्थना करा, हे परमेश्वरा, हे चेतना शक्ती, सर्व गुरुजन व एंजल्स, पृथ्वीवरती ब्रह्मांडाची जी संरचना केली गेली आहे, ब्रह्माने निर्माण केलेली जी सृष्टीची रचना आहे, त्यात जे असंतुलन निर्माण झालेलं आहे, ते संतुलित होण्यासाठी ही प्रकाश शक्ती पाठवा. आणि बघा, वरून जांभळ्या रंगाचा तेजस्वी प्रकाश खाली येत आहे. पृथ्वीच्या गोलावर वरतून तो आत प्रवेश करत आहे. हळूहळू संपूर्ण पृथ्वी, पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टी, आपला प्रिय भारत देश, त्यातील समस्त जीवसृष्टी या जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने भरून जात आहे. पृथ्वीच्या बाजूलाही 1 इंच साधारण अंतर अशी जी पृथ्वीची ऑरा आहे, ती सुद्धा या जांभळ्या प्रकाशाने भरत आहे. पृथ्वीच्या भोवती इंद्रधनुच्या 7 रंगांचं कड तयार झालेलं आहे, जे पृथ्वीचे व त्यावरील जीवसृष्टीचे सर्व स्तरावर संरक्षण करत आहे. पृथ्वीवरील समस्त जनजीवन सुरळीत होत आहे असं बघा. सगळीकडे पवित्र मंगलमय वातावरण आहे. कोरोना व्हायरस व त्यामुळे निर्माण झालेली रोगराई, महामारी
संपुष्टात आलेली आहे. श्रीकृष्णाच्या मुरलीचे मधुर स्वर, दिव्य ध्वनी जिथे जिथे म्हणून असंतुलन आहे ते संतुलित करत आहे. प्रत्येक व्यक्ती स्वजबाबदारीने, स्वयंशिस्तीने, आत्मविश्वासाने स्वतःचं आयुष्य जगत आहे. स्वतःची व सर्वांची, निसर्गाची काळजी घेत आहे. सगळीकडे पवित्र, मंगलमय, आनंदमय वातावरण आहे. शुद्ध, संतुलित, निरोगी वातावरण आहे. स्वास्थ्य, स्थैर्य, संपन्नता, समृद्धी प्रस्थापित झालेली आहे. सगळीकडे चैतन्य आहे, उल्हास आहे, ज्यामुळे तुमचे मन शांत झाले आहे, प्रेमाने भरून गेले आहे, समाधानी झाले आहे. तुमच्या हृदयात शांती, प्रेम, विश्वास साठवा. चेतना शक्तीला, परमेश्वराप्रती, सर्व गुरुजन, एंजल्स, निसर्ग यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा, त्यांचे आभार माना. ह्या आनंदाच्या लहरी तुमच्या हृदयातून पुन्हा बाहेर ब्रह्मांडात पडत आहे. समस्त ब्रह्मांड जीवसृष्टी याने भरून गेले आहे. ह्याची स्पंदन पृथ्वीवरील प्रत्येक जीवापर्यंत, मनुष्यापर्यंत पोचत आहे. या प्रत्येकाचे जे जे नकारात्मक विचार, संकल्प, बोलणे किंवा कृती आहे, कोरोना व्हायरस, त्यामुळे निर्माण झालेली रोगराई, त्यामुळे निर्माण झालेली भविष्याची चिंता, याबद्दलचे ते आणि त्याचे समस्त परिणाम आणि प्रभाव यांचा समूळ नाश होत आहे. व त्याची जागा विश्वास, शक्ती, सामर्थ्य, धैर्य, श्रद्धा, कृतज्ञता घेत आहे. सगळीकडे शुभ, संपन्न, समृद्ध वातावरण आहे.
या आनंदी मनाने संपूर्ण लक्ष तुमच्या शरीरावर केंद्रित करा. पुन्हा एकदा चेतनाशक्तीचे, परमेश्वराचे, गुरुजनांचे, एंजल्सचे, निसर्गाचे, धरणी मातेचे मनःपूर्वक आभार माना. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. जमिनीत खोलवर गेलेली मुळे आहेत ती आकुंचित करा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. एक दीर्घ श्वास घे, हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. ओम शांती शांती शांती. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.